कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, हे गरम दुधात का नाही मसाला आणि मावा दोन्ही बी टाकते। हा अगं भाई, केसर राहिलं, थांब थांब। झालं दूध तयार। नाही झालं म्हणजे आता होईल। ताई, दुधात तू काय टाकलं? हळू हळू। तू दुधात काय टाकलं? इश। मला खरं नाही वाटत ताई। पिऊन बघतेस? उंदरांना मारायचं इश आहे। बस का आता? बस करायचंय म्हणूनच घातलंय। बया, ताई तू दुधात ईश टाकलं? कुणाला देणार आहे दूध? आधिपतीनं 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 आधिपतीनं। ताई, अगं काय बोलायलीस तू? तू आधिपतीस ईश देणार? अगं ताई, पर तुझा केवढा जीव आहे अधिपतींवर, आणि अधिपतीचा भी तर हाय की ग तुझ्यावर जीव, मग तरी भी तू त्यास ईश देणार? जीव हाय म्हणूनच ईश देणार आहे। जिथं लय माया असते तिथं राग असतो, प्रेम असतं तिथंच तिरस्कार भी असतो। पर ताई, असं केलं काय अधिपतीनं? आईला इसरले ते, लग्न झालं आणि समद बदललं, आणि तोच बदल नाही आवडला आम्हाला। हे नाही आवडला आम्हाला कारण आमचा मुलगा आता आमचा नाही राहिला। सुनबाईंच्या तालावर नाचणारा नंदीबैल झालाय आमचा सिंह। असा पोरगा घडवला नव्हता आम्ही। सुनबाईंच्या पूर्ण कायात गेलेत ते, हे आम्हाला सहनच होत नाही। म्हणून आम्ही विचार केला, आज काय तो विषय संपून टाकू। देऊ त्या नाहीश, त्यानंतर आमचं जे होईल ते होऊ द्या, पण निदान आमचं मन तरी शांत होईल। आणि हे इतकं जाल आणि प्राणघातक इश आहे की पोटात गेल्याबरोबर 10 मिनिटाच्या आत माणूस जमिनीवर पडणार आणि तोंडातून फेस येणार। ताई, पर हे जा आता, जास्त प्रश्न विचारत बसू नगस। अधिपतीसनी बोलवायचंय, जा पटशिरी। बर। मॅडम थांबा, मॅडम प्लीज थांबा। आमचा हात सोडा। मी तुम्हाला नाही जाऊ देणार मॅडम, मला ग्लास द्या। हे दूध मी तुम्हाला अधिपतींना देऊ देणार नाही। द्या इकडे। नाही देणार मॅडम, ग्लास द्या इकडे। नाही देणार मॅडम, मी तुम्हाला असलं काहीही करू देणार नाहीये। ग्लास द्या मॅडम, ग्लास द्या, नाहीतर मी आरडाओरडा करेन आणि सगळ्यांना गोळा करेन मी। खबरदार तुम्ही हे दूध अधिपतींना द्याल तर मी सोडणार नाही मॅडम तुम्हाला। ग्लास द्या, ग्लास द्या इकडे। तुम्ही असं करू शकत नाही। काय झालं? विचारा तुमच्या बायकोला, बघा कशा वरडतात आमच्या अंगावरती। त्यांची हिम्मत तर बघा। काय झालं? वरडायला काय झालं मास्तरींनी? यांना विचारा ते। अहो, वरडू नका। का?
मी हळू बोलते त्याचा त्रास होतो ना तुम्हाला? आता मी मोठ्याने बोलते तर त्याचाही तुम्हाला त्रास होतोय. म्हणजे बेसिकली तुम्हाला सगळ्याचाच त्रास होतो. तुम्हाला कुणीही नको असतं तुमच्या आजूबाजूला, तुम्ही कुणाचाच नाही आहात. जरा दमान घ्या मास्तरीनबाई. काय झालं म्हणताना एवढं वरडालाय? आई साहेबांवर आरडाओरडा करायचा नाही, मला आवडणार नाही. गज काहीतरी येड्यावानी बोलायला लागलाय. मी खरं बोलते अधिपती. तुम्हाला माहित नाहीये ह्यांनी तुमच्या विरुद्ध काय केलंय. मी वेळेत आले म्हणून बरं झालं, नाही तर अनर्थ झाला असता. म्हणजे अधिपती, तुमच्या आई साहेबांनी ह्या दुधात विष घातलंय आणि हे विष असलेलं दूध त्या तुम्हाला देत होत्या. ह्याचा तुम्हाला जीवे मारण्याचा प्लॅन आहे अधिपती. मी खरं सांगते. कुठली आई असं करते? आणि तुम्ही ह्यांच्यासाठी सगळ्या जगाशी भांडता. ह्यांचा शब्द तुम्ही काळ्या दगडावरची रेग मानता ना अधिपती. पण तुम्हाला माहितीये ह्या तुमच्याबद्दल काय विचार करतात ते? तुम्हाला ह्या खूप प्रेमळ वाटतात हो. इतक्या प्रेमळ नाहीये त्या. ह्या खूप दुष्ट आहेत. खूप दुष्ट आहेत ह्या. स्वतःच्या मुलाला मारायला निघाल्यात त्या आणि अशा आईला मानता. दोस्त फिरल्यावर काय बोलायला लागलाय तुम्ही? मी खोटं नाही बोलत आहे अधिपती. मी स्वतःच्या कानांनी ऐकलंय, माझ्या डोळ्यांनी बघितलंय. मी खरं तेच सांगतेय. तुम्हाला सांगू, माझ्याकडे जर फोन असता ना तर मी ह्यांचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं असतं. माहितीये, मी बघितलं. त्यांनी एका छोट्या बाटलीतलं लिक्विड त्या दुधामध्ये घातलं आणि ते विष असलेलं दूध त्या तुम्हाला देणार होत्या. आणि दुर्गेश्वरी मॅडमने यांना विचारलं की काय, तर त्या म्हटल्या विष आहे म्हणून. मी ऐकलं. चेष्टा केली असेल त्यांनी. नाही अधिपती, चेष्टा नाही. त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की त्या चेष्टा करतायत. एक मिनिट. दुर्गेश्वरी मॅडम तुम्ही सांगा ना त्यांना. हा अहो मॅडम, सांगा ना तुम्ही त्यांना. मला नका मध्ये घेऊ अधिपती. माझा काही बी संबंध नाही यात. तुम्ही फक्त ह्या म्हटल्या की नाही एवढंच सांगा. या म्हटल्या ना विषय म्हणून, एवढंच सांगा तुम्ही. तुमचं तुम्ही बघा काय ते. मला नाही माहित अधिपती. मला काय बी माहित नाही. अधिपती, मी खरंच सांगते. मी हवं तर आईबाबांची शपथ घेऊन सांगते तुम्हाला, ह्यांनी टाकलंय विष त्या दुधामध्ये. मी खरं सांगते. झालं का तुमचं? आता जरा आम्ही बोलू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.